नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील हिवराडे तुम्हा सर्वांचं कंबाईन मेंटरच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आय होप तुम्हा सर्वांना ग्रुप सी चा आजचा पेपर अतिशय सोपा गेला असेल. मॅथ रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला नक्कीच आयोगाच्या चौकटीत आज फिल झाले असतील. जसं आम्ही नेहमी सांगतो की आयोगाची चौकट तुम्ही जर सांभाळली, त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला चांगले मार्क्स त्यामध्ये मिळू शकतात. आणि आजच्या ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20 पैकी आवर्जून तुम्ही 17 ते 18 मार्क्सही घेऊ शकत आहात मित्रांनो मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये. ग्रुप बी पेक्षा नक्कीच ग्रुप सी च्या पेपरमध्ये प्रश्न त्यानुसार थोडी सोप्या पद्धतीने या ठिकाणी विचारण्यात आली होती. तर आपण प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. जर तुम्ही आपली दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट सिरीज दिली असेल, त्यामधील बरेच प्रश्न जे पॅटर्न्स मी टेस्ट सिरीजला कव्हर केले होते ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. ओके, तर आपण सर्व गोष्टी या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करूया. सो मित्रांनो, पहिला प्रश्न हा सांख्यिकी वरती आहे. ओके, ज्याला आपण डीआय म्हणतो. ओके, डीआय मध्ये स्तंभालेखचा हा प्रकार आहे. काय म्हटलेले प्रश्न आहे बघा, खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले. मित्रांनो बघा, 1976 मध्ये या ठिकाणी 3000 व्हॅल्यू आहे आणि 1980 मध्ये 500 आहे. सो कितीने कमी झाले? 3000 या किमतीवरती 2500ची घट आहे. 2500ची घट आहे. ओके, 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. मित्रांनो, याला सोपरूप देऊया. 5 5 25, 5 30, 506. आता मी बऱ्याच जणांना ज्यांनी आपली बॅच केली असेल त्यांना माहिती आहे की 1/6 या अपूर्णांकाची व्हॅल्यू असते किती मित्रांनो? 16.66%. ज्यांनी शेकडेवारी आपल्या लॉजिक नुसार प्रिपेअर केलं असेल ते विदिन सेकंदात या अपूर्णांकाचं उत्तर सांगतात की टक्केवारीमध्ये 5/6 म्हणजे होतो 83.33%. ओके, ज्यांना माहिती नसेल त्यांना मल्टिप्लाय विथ 100 गुणाकार करावा लागेल 100 सोबत, आणि मग यांचा गुणाकार भागाकार केल्यावर तुम्हाला पुन्हा हे उत्तर मिळणार आहे. सो मित्रांनो, याच्यावरती कमांड मिळवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये फायदा होतो. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. टक्केवारीमध्ये 1/4 म्हणजे 25% होतात. 1/8 म्हणजे मित्रांनो 12.5% होतात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो हे सर्व आपण बॅच मध्ये कव्हर करतो आणि निश्चित याचा फायदा मुलांना जाणवतो आणि ह्या प्रश्नामध्ये आपला स्पीड वाढतो. सो आपण पुढे जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. जर चौरसाची बाजू 25%ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? मित्रांनो, तुम्हाला मी वेगवेगळ्या पद्धती या प्रश्नासाठी सांगतो. टेस्ट सिरीज मध्ये आपण अशाच प्रकारचा प्रश्न कव्हर केलेला होता. ओके, आणि तोच पॅटर्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे. लक्षात घ्या, जर चौरसाची बाजू 25%ने वाढवली तर समजा चौरसाची बाजू किंवा क्षेत्रफळ जे आहे ते 100 आहे समजा. ओके, आणि त्याला आपण वाढ करत आहोत 25%ने. आता चौरस क्षेत्रफळ हे बाजूचा वर्ग करून आपल्याला मिळणार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो मित्रांनो, पहिल्यांदा आपण 25%ने वाढ म्हणजे 100 वरती 25 ची वाढ 125, पुन्हा सेकंड बाजू गुणिला बाजू म्हणजे पुन्हा गुणाकार 100 वरती परत 25%ने वाढ 125, आणि याचं सोल्युशन जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा तुम्हाला मिळणार आहे नक्कीच 156.25%. ओके, तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकतात. मला फक्त तुम्हाला ही बेसिक पद्धत सांगायची आहे की ज्यामध्ये 100 वरती किती टक्के वाढले? 56.25%. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरी पद्धत मित्रांनो, यासाठी कन्सेप्च्युअल म्हणू शकतो आपण याला, सक्सेसिव्ह पर्सेंटेजचा कन्सेप्ट ज्याचा क्लिअर असेल त्यालाच हे स्ट्रक्चर वापरता येतं किंवा हा कन्सेप्ट किंवा हा फॉर्म्युला वापरता येतो. म्हणजे A + B दोघांची बेरीज, दोघांचा वरती गुणाकार आणि भागिला 100. ओके, आता सक्सेसिव्ह 2 बदल असतात दिलेले. आता दोघी बदल इथं सेम आहेत, बाजूचा वर्ग करायचा आहे म्हणजे पहिला बदल पण 25%, दुसरा बदल पण 25% आहे मित्रांनो. सो A आणि B च्या किमती सेम आहेत, 25 + 25 प्लस दोघांचा गुणाकार 25 गुणिला 25 भागिला 100 करायचा आहे. सो हे 25 आणि 25 50, 50 प्लस आपलं आन्सर शुअर आहे. 25 × 25, 25 × 100. 25 ला 4 ने भाग द्यायचा आहे, 2 वेळा निमपट करायची आहे मित्रांनो. सो एकदा केली की 12.5, 12.5चे निमपट केले 6.25. राईट. सो अशा पद्धतीने लॉजिकली तुम्हाला या गोष्टी यायला पाहिजे. सो 56.25% याचं नक्कीच आन्सर आहे, जे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ओके, दुसरी पद्धत मित्रांनो अपूर्णांकाची पद्धत आहे. ओके, फ्रॅक्शनची मेथड आहे. लक्षात घ्या, पर्सेंटेज हा टॉपिक आहे ना फ्रॅक्शनशी कनेक्ट आहे, अजून मित्रांनो रेशो सोबत कनेक्ट आहे. आणि जर ही कनेक्टिव्हिटी तुम्ही समजून घेतली ना, संकल्पना तुम्ही क्लिअर केल्या ना, तुम्हाला हे तिघही टॉपिक इझी जातात आणि याचे मार्क्स तुमचे अजिबात जाणार नाही. एकदा तुम्ही आपल्या मेथडने, आपल्या लॉजिकने हे तिघही टॉपिक समजून घ्या, तुम्हाला 100% या टॉपिक मध्ये फायदा होणार आहे आणि पूर्ण मॅथ्स तुम्हाला इझी जाणार आहे. सो बघा काय करायचं आहे, 25%ने वाढ म्हणजे 1/4
टक्केने वाढ अशा पद्धतीने आपण संबोधतो अपूर्णांकाच्या मेथडने. 4 वरती 1 भाग वाढणारे, सो 5/4 हे अपूर्णांकामध्ये मांडणी आपले विद्यार्थी पटकन करू शकतात. ज्यांनी कन्सेप्च्युअली ह्या गोष्टी समजून घेतल्या असतील माझ्याकडून त्यांना निश्चित हे समजणार आहे. ओके, पुन्हा तेच आहे 25% वाढ, पुन्हा 5/4. ओके, आता आपण लॉजिकली काय करतो, 5 गुणिले 5 25, 4 गुणिले 4 16. वाढ बघायची मित्रांनो बेस वरती. 16 वरती किती भाग जास्त आहेत, 4 आणि 5 9 भाग जास्त आहेत, सो 9/16. ओके, आता 1/16 माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला याला मल्टिप्लाय विथ 100 करावं लागेल, याला 100 ने गुणावं लागेल आणि मग पुन्हा तुम्हाला याचं उत्तर 56.25% मिळणार आहे. सो याचं पुन्हा पर्याय क्रमांक 3 आहे. तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण मी तिघही मेथडने तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे. ओके, चला तर आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये एक चोर आणि पोलीसचा प्रश्न कव्हर केलेला होता. ओके, ज्याला आपण रिलेटिव्ह स्पीड म्हणतो, सापेक्ष वेगची संकल्पना म्हणतो. ओके, पोलीस चोराच्या मागे धावत आहे. ओके, किंवा रेल्वे गाडी असतात त्या दोघी एका दिशेने धावत आहेत किंवा विरुद्ध दिशेने काही गोष्टी एकमेकांच्या समोरून येतात, तेव्हा सापेक्ष वेग काढता यायला पाहिजे. रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे. जर दिशा सेम असेल, जर मित्रांनो दिशा सेम असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांच्या वेगांची वजाबाकी करतो. मात्र विरुद्ध दिशेला एकमेकांच्या ऑपोजिट जर त्या गोष्टी येत असतील तर मात्र वेगांची आपल्याला बेरीज करावी लागते. हे तुम्हाला मी त्या विश्लेषणातही सांगितलेलं होतं. ओके, सो रिपीट झालेला म्हणजे टेस्ट सिरीजच्या कन्सेप्ट वरती जो प्रश्न टाकलेला होता मी टेस्ट सिरीजला, त्याच पॅटर्न वरती रिपीट झालेला हा प्रश्न होता. ओके, म्हणजे आयोगाच्या चौकटीला आपण परिपूर्ण फॉलो केलं होतं आणि ग्रुप सीच्या पेपरमध्ये तशा पद्धतीने आपल्याला प्रश्नही दिसत आहेत. डायरेक्शनचा प्रश्न पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो की जो आपण दुसऱ्या टप्प्यातील टेस्ट सिरीज 1 मध्ये कव्हर केलेला तो पॅटर्न, आणि तोच पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी आयोगाने पण विचारलेला आहे. ओके, तर बघा मित्रांनो, मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता ओके एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास आणि 75 किलोमीटर प्रति तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, त्यांना भेटायला लागणारा जो टाइम आहे तो वेळ काढण्यासाठी ओके तो वेळ काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांच्यामधील अंतर माहिती पाहिजे, त्यांना सेपरेट करणारं अंतर माहिती पाहिजे आणि त्यांचा सापेक्ष वेग तुम्हाला ठरवता यायला पाहिजे पटकन. ओके, तर ही संकल्पना हा कन्सेप्ट ज्याला माहिती आहे तो पटकन याला यूज करणार होता परीक्षेमध्ये, त्याला हे गोष्टी काढता येणार होत्या. ओके सर, पेपर झाल्यावर तर सर्व सोडवून दाखवतात हो, मात्र तुम्ही जर संकल्पनांनी अभ्यास केला तर तुम्हीही हे पेपर मध्ये सोडवू शकला असतात. ओके, निश्चित तुम्हाला याचा अनुभव येणार आहे जर तुम्ही परिपूर्ण कन्सेप्टने गणिताचा अभ्यास केला तर अंतर आहे 540 ओके डिवाइड बाय या ठिकाणी सापेक्ष वेग, दिशा त्यांची आपल्याला म्हटलेलं आहे विरुद्ध दिशा, सो बेरीज करायची 60 मध्ये 75 टाका तर 120 आणि ते 15 135. ओके 135 डबल केले 270 होतील, 270 चे डबल केले 540 म्हणजे याला 4 चा भाग जाणार आहे. ओके सो 4 तासात ते एकमेकांना भेटतील. 7:30 वाजता ते सोबत निघाले होते, 4 तास आपण ऍड करूया, 11:30 वाजता ते एकमेकांना त्या ठिकाणी भेटणार आहेत. सो या ठिकाणी 11:30चा हा एकमेव पर्याय आपल्याला दिसतोय, पर्याय क्रमांक 4 तुम्ही सर्वांनी या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं होतं. ओके सो या कन्सेप्ट संकल्पना प्रत्येक टॉपिकच्या क्लिअर केल्या की तुम्हाला निश्चित मॅथ्स आणि रिझनिंग हा आउट ऑफ मार्क्स देऊ शकतो की जो आपल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ला पूर्व तसेच मुख्यला गेम चेंजर आणि डिसाइडिंग फॅक्टर विषय आहे. सो मित्रांनो या संकल्पना क्लिअर करण्यासाठी आपण लवकरच कंबाईन मेंटर ऑफिशियल या ऍप्लिकेशन वरती आपली बॅच म्हणजे माझी बॅच त्या ठिकाणी आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. याचा निश्चित सर्वांनी फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला सर्व संकल्पना बेसिक टू ऍडव्हान्स त्या ठिकाणी आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन ही बॅच असू शकते. सो निश्चित तुम्ही त्या पद्धतीने सर्वांनी रेडी राहा, तुमच्या प्रतिक्रिया सांगा. बॅच कशा पद्धतीने आपण घ्यायची आहे, फक्त ऑनलाईन घ्यायची की पुण्यामध्ये ऑफलाईनही तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगू शकता. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास
15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? मित्रांनो, खरेदी किंमत विचारलेली आहे. तुम्हाला काही गोष्टी क्लिअरली मी इथं सांगत आहे. खरेदी किंमत याला आपण कॉस्ट प्राइस म्हणजे सीपी शॉर्ट फॉर्म वापरायचा. त्यानंतर विक्री किंमत मित्रांनो याला आपण सेलिंग प्राइस म्हणजे एसपी हा शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. छापील किंमत आता ठरताना ओके, खरेदी किंमतीला वाढवलं जातं. तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी डीमार्टला आपण जातो किंवा बिग बाजारसाठी आपण शॉपिंग वगैरे साठी जातो, तेव्हा त्या ठिकाणी ज्या ओरिजिनल किमती असतात त्याच्यावरती लेबल लावलेलं असतं त्या दुकानदारांनी. ओके, म्हणजे ती किंमत लपवलेली असते आणि तिला ते नेहमी लेबल लावून टॅग प्राइस ठरवून ती त्या किंमत त्यांनी वाढवून दिलेली असते आणि ती वाढलेली किंमत म्हणजे छापील किंमत असते आणि ते त्या छापील किमतीवरती डिस्काउंट देतात. तर संकल्पना क्लिअर पाहिजे. ओके, सो लक्षात घ्या. तर आपल्याला इथं माहिती 25% सूट देतो तरी त्यास 25% नफा होतो. स्ट्रक्चर आहे या एक्झाम्पलला सोडवण्याचं एक, ते तुम्हाला इथं सांगत आहे. नफा म्हणजेच प्रॉफिट जो होतो तो छापील किमतीचा जो टक्केवारीचा रेट असतो ठीक आहे, तो मल्टिप्लाय आपल्याला या ठिकाणी जी आपल्याला सूट मिळते टक्केवारीमध्ये ओके, त्याच्या आपण अपूर्णांकाच्या मेथडने याला सॉल्व्ह करू शकतो. सो नफा तुम्हाला दिलेला आहे 15%. 100 वरती 15%चा नफा म्हणजे 115 तुम्ही इकडे लिहिणार. छापील किमतीबद्दल आपल्याला माहिती नाहीये. ओके, 25%ची सूट आपल्याला माहिती आहे. 25%ची सूट आपल्याला माहिती आहे. तर 25% सूट म्हणजे 100 वरती 25 ची सूट 75. अपूर्णांकाची मेथड अतिशय सोपी आहे. 25% सूट म्हणजे 1/4 ने सूट तुम्ही 3/4 लिहायला पाहिजे. आपले विद्यार्थी डायरेक्ट 3/4 लिहितात. ओके, याला सुपरूप द्या तुम्ही 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3/4. ठीक आहे. छापील किंमत आपल्याला अननोन आहे. आता छापील किंमत कशावरती ठरते? खरेदी किंमतीला वाढून छापील किंमत ठरते. सो याला गुणोत्तरातले त्यांना आपल्याला अशी मांडणी करावी लागते. सीपी खाली वरती छापील किंमत म्हणजे मार्क्ड प्राइस आपण त्याला म्हणतो एमपी. ओके, याला स्वरूप देऊया. 5 2 10, 5 0 0, 5 2 10, 5 3 15, 23/20. 23/20 कडे हा अपूर्णांक इकडे येईल, हा रिव्हर्स होईल, 4/3 होऊन जाईल. इकडे आपल्याला एमपी म्हणजे छापील किंमत, मार्क्ड प्राइस आणि इकडे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत असणार आहे मित्रांनो. सो आपण याला स्वरूप देऊया. 4 1 4, 4 5 20. ओके, सो पुन्हा या किमती काय होणार आहेत बघा. 23/5 3 15. आपल्याला काय माहिती? आपल्याला या ठिकाणी 23,000 छापील किंमत माहिती, म्हणजे या 23 भागांसाठी 23,000 रुपये आपल्याला दिलेले आहेत. सो आपली मेथड एका भागाची किंमत काढण्यावरती फोकस ठेवायचा. ओके, 23 भाग म्हणजे 23,000, तर एक भाग कितीचा? 1000. ओके, याला भाग दिल्यावरती मग 1000 ने याला पण मल्टिप्लाय करा. ओके, 1000 ने याला मल्टिप्लाय केलं तर 15,000. ओके, 15,000 ही काय येणार आहे आपली? मग खाली काय? सीपी कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत तुम्हाला सांगितलेलं आहे. तर 15,000 याचं अॅक्युरेट आन्सर आहे. 15,000 याचं अॅक्युरेट आन्सर. तुम्हाला मी एक्सप्लेनेशनला एवढा वेळ घेत आहोत. जर तुम्ही अपूर्णांकाच्या या फॅक्टरवरती आणि या कन्सेप्टवरती एकदा कमांड मिळवली तर हा अपूर्णांक डायरेक्ट इकडे रिव्हर्स घेऊन आपण करू शकतो. याला काटछाट करून 23/15 या स्टेप वरती आपले विद्यार्थी येतात. 23 भागांची किंमत 23,000, तर 15 भागांची किती असेल? ओके, सिंपल थिंकिंग आपल्याला करता येते एका भागाची किंमतला टार्गेट करू. ठीक आहे, चला तर या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नाला आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. पुढचा प्रश्न हा समीकरणावरती आधारित आहे. आयोगाने मागेही बऱ्याच वेळा पूर्व असेल, मुख्य असेल, समीकरणावरती गणितामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि तशाच पद्धतीने हा अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. एका संख्येची 4 पंचमांश, आता संख्या माहिती नाहीये, तिला आपण एक्स घेऊया. या संख्येची 4 पंचमांश म्हणजे 4/5 या संख्येचे, ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त. आता तीच संख्या ती 60%, 60% म्हणजे 60/100 आणि मग जास्त आहे 10 ने. बस ही मांडणी तुम्हाला प्रॉपरली करता यायला पाहिजे होती. 20 त्रिक 60, 20 5 100, 3/5. ओके, आपण लिहू शकतो 4x/5 बरोबर या ठिकाणी 3x/5 प्लस 10. मित्रांनो ही टर्म इकडे मायनस करूया. 4x/5 मायनस 3x/5. ओके, तर मित्रांनो इकडे 10 असणार आहेत. 4x म्हणून 3x गेले, x राहणार आहे 1/5 बरोबर 10. तर आता हा 5 तिकडे मल्टिप्लाय करेल, सो x बरोबर 50. x बरोबर 50. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अतिशय सिंपल प्रश्न आहे, समीकरणावर आधारित. तुम्ही याला पटकन सॉल्व्ह केला पाहिजे होता परीक्षेमध्ये. जवळपास 17 प्रश्न कसेही तुमचे बरोबर यायला हरकत नव्हती आजच्या ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आता हा अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याला तुम्ही अतिशय कन्सेप्च्युअल आणि अतिशय लॉजिकल ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला कुठल्याही युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत मिळालेली नसेल. ओके, तर बघा काय करायचं आहे. मिश्र धातू आहेत
ए साठी तुम्हाला रेशो दिलेला आहे ते 4:3 मध्ये आणि बी मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण 9:5 आहे, बरोबर. तर हे प्रमाण आपण आधी लिहून घ्यायचं 4:3. ओके, त्यानंतर मित्रांनो 9:3 अशा पद्धतीने प्रमाण आहे. बरेच जण याला ॲलिगेशन करतील, वेगवेगळ्या पद्धती वापरतील, मात्र याला बॅलन्स करण्याची पद्धत आपण समजून घ्यायची. त्यांनी काय म्हटले बघा, हे दोन्ही मिश्र धातू ओके समान प्रमाणात मिसळून सी मिश्र धातू तयार केल्यास सी मिश्र धातूतील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल. मित्रांनो समान प्रमाण करायचे तर 4 आणि 3 7 भाग झाले गुणोत्तराचे. 9 आणि 3 9:5 आहे या ठिकाणी. ओके 9:5 आहे. 9 आणि 5 या ठिकाणी 14 भाग झाले. आता बघा आपण या दोन किमती ज्या आपल्याला मिळाल्या 7 आणि 14 या सेम आहेत का, समान प्रमाण आहे का, नाही. मग याला समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांचा लसावी घ्यावा लागेल. यांचा लसावी 14च येणार आहे. मोठी संख्या 14, दोघांनी त्याला भाग जात आहे. सो 14 दोघं ठिकाणी आले पाहिजे. सो मित्रांनो हा ऑलरेडी 14, याला 14 बनवायला तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. ओके सो मित्रांनो आता तेव्हा इथं पण 14 बनेल. सो या गुणोत्तराला पण तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करून एक नवीन गुणोत्तर इकडे प्राप्त करावं लागेल. ओके 2 ने याला मल्टिप्लाय करायचं. 2 चौक 8, त्यानंतर मित्रांनो 2 त्रिक 6. ओके आता इथं ऑलरेडी 14 होता, इथं फक्त 1 ने मल्टिप्लाय म्हणजे सेम रेशो ठेवायचा आहे 9:5. आता काय करायचंय मित्रांनो, 9:5 हे सेम असल्यानंतर फक्त आपल्याला सेम समान प्रमाण एकदा आलं की फक्त त्यांना मिक्स करायचंय त्यांचं प्रमाण आणि बेरीज करून टाकायची. 6 आणि 5 11 भाग आणि 8 आणि 9 17 भाग. 17ला 11 अशा रेशो मध्ये ते पाहिजे आणि तोच रेशो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. विदिन अ सिंगल स्टेप तुम्ही याला करू शकत होतात परीक्षेमध्ये जर तुम्ही आपली बॅच किंवा आपले कन्सेप्ट सर्व समजून घेतले असते तर. ओके तर हे ऑलरेडी आपल्या पीडीएफ मध्ये ऑलरेडी मी घेतलेले आहेत. ज्यांनी आपल्या बॅचेस मध्ये ह्या गोष्टी समजून घेतल्या असतील त्यांना निश्चित हे जाणवलेलं असेल. ओके किंवा ज्यांनीही आपले ऑलरेडी युट्यूब सेशन पण बघितले असतील त्यांनाही याची कल्पना आली असेल. ठीक आहे, अतिशय शॉर्टकटने तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. 2 क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक 112 आहे. ओके सो मित्रांनो तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती आहे. लहान संख्या 2 क्रमागत म्हणजे काय, 5 त्याच्या पुढे 7. ओके तर दोघांचा वर्गांचा फरक 112 यायला पाहिजे. आता जर तुम्ही पर्यायावरून गेलात हा 25चा वर्ग आहे. ओके 25चा वर्ग आहे. पुढे गेलात तुम्ही 27चा विषम संख्येचा. ओके तर 729 यांचा फरक 112 होत नाही. या ठिकाणी पर्यायावरून जाणं गरजेचं होतं. हा 729 मित्रांनो हा 27चा वर्ग आहे. पुढे गेलात तुम्ही 29चा वर्ग 841 आणि याच्यामधून जर तुम्ही 729 वजा केले निश्चित तुम्हाला 11तून 9 गेले 2 म्हणजे 112 या ठिकाणी बरोबर मिळतात. म्हणून हेच उत्तर तुमचं असायला पाहिजे. सिंपल प्रश्न आयोगाने या ठिकाणी हा विचारण्यात आलेला होता. वर्ग आणि घनावरती काही वेळेस नंबर सिरीज मिसिंग नंबर यावरती प्रश्न असतात. सो तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. 20 पर्यंत कमीत कमी 11 पर्यंत घन तरी तुम्ही पाठ करणंच मस्ट आहे मित्रांनो. ठीक आहे तर सूत्रांवर आधारित प्रश्न आयोगाने मागेही विचारलेले आहेत आणि त्याच पद्धतीने अजून एकदा आयोगाने स्पष्ट केलंय. आयोगाची चौकट आम्ही सांभाळतो, त्यामध्ये आम्ही प्रश्न रेफर करतो, रिफ्रेम करतो आणि तशा पद्धतीने पुन्हा या ठिकाणी मित्रांनो सूत्रांवर आधारित समीकरण किंवा त्यावरती आधारित आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला सर्वांना अल्जेब्रिक आयडेंटिटी आहेत त्यापैकी एक तुम्हाला सर्वांना माहिती आहे a + b चा वर्ग a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तशाच पद्धतीने एक आयडेंटिटी आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. या वेळेस आपण काय करू शकतो, दोघी पदांची बेरीज गुणिला दोघी पदांची वजाबाकी. ठीक आहे तर याचाच वापर आपण या ठिकाणी करणार. सुरुवातीला a चा वर्ग वजा b चा वर्ग. ठीक आहे तर दोघांची आधी बेरीज 0.11 मध्ये आपण 0.01 टाकणार. ओके प्रोडक्ट घेणार आपण या ठिकाणी 0.11 मधून आपण या ठिकाणी 0.01 हे मायनस करणार. ओके सो मित्रांनो डिवाइड बाय हा 1.2 असेल आणि याला जर तुम्ही सोडवलं आता 0.11 मध्ये जर आपण हा 0.01 टाकला तर हा 0.12 होणार आहे. मल्टिप्लाय विथ 0.11 मधून 0.1 गेला तर हे निश्चित या ठिकाणी 0.10 येणार आहे. ओके 0.10 येणार आहे आणि हा 1.2 आहेच. मित्रांनो याचा प्रोडक्ट जर तुम्ही या ठिकाणी घेतला तर निश्चित या ठिकाणी हा 0. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे आणि जर तुम्ही याला जर सॉल्व्ह केलं तर निश्चित तुम्हाला याचं उत्तर हे 0.01 येणार आहे. ओके सिंपल आयडेंटिटी वरती हा प्रश्न होता. तुम्ही अशा पद्धतीने याला सोडवू शकणार होता. ठीक आहे चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे.
सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट वरती हा कन्सेप्ट च्युअल प्रश्न होता. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे सिंपल इंटरेस्ट काढताना जनरली आपण फॉर्म्युलाने घेत नाही, परंतु आपण फॉर्म्युला सर्वांना माहिती PRT भागिले 100. P म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर असतो, दशादशे, आणि T म्हणजे कालावधी. ठीक आहे, आता बघा इथं विचार कसा करायचा असतो. 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. ओके, आता रक्कम होते म्हणजे इथं व्याज वाढलेलं आहे, 600 रुपये व्याज वाढलेलं आहे. आणि किती वर्षात होते मित्रांनो? 3 वर्षात. तर ज्यांचं लॉजिक क्लिअर आहे ना, 3 वर्षामध्ये 600 रुपये व्याज म्हणजेच एका वर्षाला किती असेल असा विचार करायचा. सो व्याज नेहमी सारख्या प्रमाणात वाढतं, सरळ व्याज. ओके, सो 200 रुपये पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला परत 200, तिसऱ्या वर्षाला 200, म्हणजे असे 600 झाले असतील. सो एका वर्षाचा व्याज 200 आहे, एका वर्षाचा व्याज 200 आहे. ओके, मग 200 कशावरती? ते मुद्दलावरती, 5,000वरती. ओके, सो व्याजाचा दर काढून घेऊ आपण या ठिकाणी. काय होणार आहे? 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, 50 एक 50, आणि हे 50 चौक, तर 4% आधी व्याजाचा दर होता. 4% आधी व्याजाचा दर होता, 3% वाढ केली, म्हणजे नवीन जो दर आहे, ओके, न्यू रेट जो आहे तो आपल्याला 7% वापरायचा होता, तो आपल्याला 7% वापरायचा होता. ओके, आणि किती वर्षाकरता? तर मूळ रकमे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? तर मित्रांनो 5,000 होते, 5,000 ही रक्कम आहे, 7% आहे, 3 वर्ष म्हणजे मल्टिप्लाय विथ 3, 7 त्रिक 21% याचे घ्यायचे होते आपल्याला. ओके, 21% या रकमेचे घ्यायचे होते, आणि ते पुन्हा त्यामध्ये वाढवून ती रक्कम ठरवायची होती. ओके, तर 21% ठरवताना याचे आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो. 21 या ठिकाणी आपल्याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर 21 मित्रांनो नक्कीच या ठिकाणी आपल्याला 105 मिळतील. ओके, आणि हे शून्य 1050 ने ती किंमत वाढेल, म्हणजे 5,000 मध्ये 1050 वाढले तर 6,050 याचं उत्तर पाहिजे. तुम्ही सूत्रामध्ये या किमती टाकू शकतात, आणि अशा पद्धतीने लॉजिक तुमचं क्लिअर असेल तर या गोष्टींना इम्प्लिमेंट करून तुम्ही या एक्झाम्पलला पटकन परीक्षेमध्ये सॉल्व्ह करू शकला असतात. ओके, आय होप सर्वांना या प्रश्नाद्वारे ही क्लॅरिटी आलेली असेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. लक्षात घ्या, 10 वुमेन्स जे आहेत ना, एक काम 7 दिवसामध्ये पूर्ण करतात, 7 दिवसामध्ये पूर्ण करतात. 10 मुले, 10 बॉईज त्याच कामासाठी 14 दिवस घेतात, बरोबर. तर 5 स्त्रिया, ओके, तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? मित्रांनो यावरून आधी रेशो ठरवायचा असतो आपल्याला. 7 1 7, 7 2 14. ओके, तर मित्रांनो हा 10 गेला आणि हा 10 इथं गेला, सो W हा B इकडे येऊन जाईल. सो हा 2/1 हा रेशो असेल. W ची किंमत 2 घ्यायची, बॉईज साठी 1 टाकायचा. कुठलाही एक ग्रुप घ्या आधीचा. आपण 10 स्त्रियांचा ग्रुप घेऊया. 10 स्त्रियांना 7 दिवस लागतात. तर विचारलेला ग्रुप इकडे लिहायचा, 5 वुमेन्स, ओके, आणि या ठिकाणी 10 बॉईज, यांना लागणारे दिवस किती? ओके, ते काढायचे आपल्याला. सो W ची किंमत किती? 2. इथं 10 गुणिला 2 गुणिला 7, बरोबर. W ची किंमत 2 टाका, इथं B ची किंमत 1 टाकायची. सो 5 दुने 10 आणि हे 10, 20 झाले. हे 20 झाले. इकडे D. ओके, 10 दुने 20, हे 20 आणि हे 20 कॅन्सल. सो रिक्वायर्ड दिवस जे आहेत ते 7 आपल्याला मिळायला पाहिजे पटकन. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर या मेथडने तुम्ही या प्रश्नाला टॅकल करू शकतात. ऑर बेस्ट म्हणजे किंवा हा शब्द असतो, किंवा आणि शब्द असतो, असे काही प्रकार आहेत. अँड बेस्ट काही एक्झाम्पल आहेत. काळवं काम हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, आयोगाच्या चौकटीत असणारा टॉपिक आहे. नेहमी प्रश्न याच्यावरती आहे. हा टॉपिक वैवारी आहे, याच्यावरती पण प्रश्न नेहमी आयोगाने विचारलेले आहेत. तर याचा संकल्पनात्मक अभ्यास करायला पाहिजे. मागच्या पेपर मध्ये पण एक प्रश्न होता काउंटिंग फिगर्स वरती, आकृत्या मोजणे. इथे पण प्रश्न आहे. म्हणजे आयोगाने आता पॅटर्न जो आहे तो रिपीट करायला पण सुरुवात केली आहे. सो नक्की तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर ठरवता येईल. अंकांची बेरीज पटकन आपण करतो या ठिकाणी. 10 आणि 5 15, त्याचं उत्तर त्रिकोण किती? त्रिकोण 15 आहेत. ओके, चला पुढे जाऊया. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने त्या पुस्तकाचे किती पाने वाचलेले आहेत? तर 120 पानांचं पुस्तक आहे, त्याने 3/6 वाचलेलं आहे. ओके, 6 दुने 12, 20, 20 त्रिक 60 पाने त्याने वाचलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. सिंपल, खिशातला मार्क सुद्धा आपला हा. ओके, प्रत्येकाने हा मार्क घ्यायलाच पाहिजे होता. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. पॅटर्न अतिशय इझी होता. ग्रुप बी ला जशा प्रकारे डिफिकल्ट प्रश्न होता तेवढा हा अतिशय डिफिकल्ट नव्हता, सोपा प्रश्न होता. थँक्स याचा कोड आपण अशा पद्धतीने दिलेला आहे. आता बघा काय झालं इथं, आपण जर ऑब्झर्व केलं, THA, ओके, इथं मागे लागलेलं ते तिघी अक्षरे. ओके, तर त्या सांकेतिक भाषेत स्टुपिड याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? तर पहिले 3 अक्षर मागे पाहिजे, STU मागे पाहिजे. सो STU इथं, ठीक आहे. त्यानंतर हे NKS हे रिव्हर्स झालेलं आहे.
एन केस रिव्हर्स झालेला आहे. सो तशाच पद्धतीने हे PID हे डीप रिव्हर्स झालेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 याचं ऍक्युरेट आन्सर आहे, याचं बरोबर उत्तर आहे. ओके, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता हा थोडासा वेळ खाऊ प्रश्न होता, डायग्राम प्रॉपरली काढली असती, डायग्रामचं व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही आकलन केलं असतं तर याचं उत्तर नक्कीच तुम्हाला येणार होतं. काय दिलंय बघा, आपण आकृती एकदा थोडक्यात काढून घेऊ व्यवस्थित. राणी आणि सुरेश. आता व्यक्ती जास्त असतील ना तेव्हा कन्फ्युजन नको व्हायला, सो नावांचा वापर करायचा. आता मेल दाखवायचा त्याला स्क्वेअर मध्ये दाखवायचं, आपली मेथड सर्वांना माहिती पाहिजे, आणि फिमेल व्यक्ती दाखवायची त्याला सर्कल मध्ये आपण दाखवायचं आहे. सो मित्रांनो या ठिकाणी राणी आणि सुरेश एक जोडपे आहे. ओके, राणी आणि सुरेश हे एक जोडपं आहे, फिमेल राणी आहे. सो सुरेश नक्कीच आपण या ठिकाणी मेल त्याला बॉक्स मध्ये दाखवूया. त्यानंतर मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत, त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण एक मुलगी जी आहे ती मेधा दाखवूया आणि दुसरी मुलगी जी आहे यांना ती आपण दीप्ती दाखवूया. ओके, ती दीप्ती दाखवूया. दोघांच्या मुली आहेत राणी आणि सुरेशच्या, बरोबर. तर मित्रांनो आता पुढे आपण वाचूया. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले, तर ज्याचं लग्न झालं त्यामध्ये कनेक्टिव्हिटी दाखवायची. तर अनुराग सोबत या दीप्तीचं लग्न झालेलं आहे, ही माहिती आपल्याला दिलेली आहे. ओके, झाले आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. ओके, आता अनुराग बद्दल बोलत आहेत ते. जो हा अनुराग आहे ना, बघा लक्षात घ्या, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे आणि हा अनुराग साठी आलेला आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. ओके, गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. सो गरिमाला आपण इथं दाखवूया, गरिमाला आपण दाखवूया आणि तुषार यांचा तो मुलगा आहे, तुषारला पण आपण इथं दाखवूया. यांची कनेक्टिव्हिटी हे हसबंड अँड वाईफ आहेत, बरोबर. तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे, तर याची मुलगी निधी आहे. याची मुलगी कोण आहे मित्रांनो? निधी आहे. आकृतीमध्ये आपण ते दाखवूया, ठीक आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. ओके, अनुरागची सिस्टर. ओके, कोमल त्याच्या जनरेशन मध्ये आपण दाखवूया. थोडे व्यक्ती या ठिकाणी जास्त त्यांनी दिलेले होते. त्यानंतर मित्रांनो आपण जर पुढे माहिती बघितली, बहीण आहे जिचे लग्न हर्षित सोबत झाले. कोमलचे लग्न कोणासोबत झालेलं आहे? हर्षित सोबत झालेलं आहे, हे आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. यांना अमन, ओके, यांना अमन, रिपीटेशन व्हायला नको, यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. अमन आणि प्रेम हे 2 मुले यांना आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषारचा नातू आहे. ठीक आहे. तर आपल्याला ते स्ट्रक्चर मध्ये दिसतच आहे, नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? बघा आता आपण दीप्तीला इथं बघूया आणि कोमल, तर ही अनुरागची बहीण आहे, तर नक्की यांच्यामध्ये ननंद भाऊजाईचं नातं आहे. सो ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. डायग्राम काढायला वेळ खाऊ प्रश्न होता. या प्रश्ना व्यतिरिक्त कुठल्याही प्रश्नामध्ये तुमचा वेळ गेला नसेल असं माझं मत आहे. सो नक्कीच बाकीचे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी पटकन सोडवले पाहिजे होते. आता हा प्रश्न तुम्हाला मी टेस्ट सिरीज, ज्यांनीही आपली टेस्ट सिरीज अटेम्प्ट केली आहे, ओके, त्यांना निश्चित जाणीव झाली असेल, त्यांना जर आठवण असेल, त्यांनी जर विश्लेषण बघितलं असेल, तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण एक कन्सेप्ट बघितलाय डायरेक्शन मध्ये, की डाव्या वळणाला किंवा उजव्या वळणाला एका डाव्या वळणाने कॅन्सल करता, तर राईटला आपण लेफ्टने कॅन्सल करतो. ओके, आधीची दिशा पकडायची. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत गेला, उत्तर दिशा आपण घेऊया या ठिकाणी. त्यानंतर फक्त आपण टर्न्स बघायचे. उजवीकडे शब्द दुसरा म्हणजे राईट टर्न म्हणायचा. ओके, थोडे पुढे जाऊ डावीकडे वळतो. ओके, म्हणजे लेफ्ट लिहायचा. 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो, पुन्हा लेफ्ट. आता तो कोणत्या दिशेला चालत आहे? तर मित्रांनो आपला कन्सेप्ट काय म्हणतोय, एका राईटला 1 लेफ्टने कॅन्सल. सो रिमेनिंग काय? उत्तराच्या डावीकडे काय? सो उत्तर दिशा अशा पद्धतीने, डावीकडे काय? पश्चिम. सो याचं उत्तर पश्चिम. तुम्ही पटकन क्विकली त्या ठिकाणी मार्क करायला पाहिजे. पेपर वाचतानाच याला उजवीकडेला डावीकडे कॅन्सल, रिमेनिंग डावीकडे, उत्तरच्या डावीकडे पश्चिम. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ओके, आय होप तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजचा फायदा झाला असेल आणि तो पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन केला असेल तर निश्चित 1 मार्क तुमचा वाढलेलाच पाहिजे होता. ओके, चला तर आपण जाऊया पुढे. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? बघा 3 व्यक्ती आहेत. तर 5 वर्षापूर्वी जी सरासरी आहे मित्रांनो ती किती आहे? 16 वर्ष आहे, बरोबर. 5 वर्षापूर्वी म्हणजे आता आज मध्ये येताना
सर्वांचं वय 5 वर्षांनी वाढेल म्हणजे सरासरी पण 5 ने वाढेल म्हणजे ती 21 होईल. कन्सेप्ट आहे. ओके, जर सारख्या प्रमाणात वाढ झाली संख्यांमध्ये सरासरी पण सारख्याच प्रमाणात वाढते. ओके, कन्सेप्ट आहे. मग आता 5 वर्षानंतर पुन्हा जायचंय आजपासून म्हणजे पुन्हा 5 वर्ष पुढे जायचंय आपल्याला मित्रांनो. पुन्हा 5 वर्ष पुढे जायचं म्हणजे 5 वाढवायचे तर 26 वर्ष याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. ज्यांनी सरासरीच्या संकल्पना शिकून घेतलेल्या असतील प्रॉपरली त्यांना निश्चित हा प्रश्न सोपा गेला असेल. विदिन अ सेकंदात त्यांनी या प्रश्नाला मार्क केलं असेल. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, आकलनात्मक प्रश्न आयोगाने मागेही विचारलेले आहेत तर थोडा सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता. काय म्हटलेलं आहे बघा, विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो. ओके, नव्या माहितीशी तुलना करतो. जुनी माहिती घेतो, नव्या माहितीशी तुलना करतो. ठीक आहे, चुका शोधतो इम्प्लिमेंट करण्यासाठी. ओके, म्हणजे एक प्रकारचा तो मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो आणि नवीन निष्कर्ष त्या ठिकाणी तो सुचवतो. तर हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? तर मित्रांनो, नक्कीच निरीक्षण करतो, अनुकरण करतो, तर नक्कीच तो मूल्यांकन याचं ॲक्युरेटली आन्सर पाहिजे. इव्हॅल्युएशन, क्रिटिकल थिंकिंग असं पण आपण त्याला म्हणू शकतो. ओके, चला तर आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नंबर सिरीजचा हा प्रश्न आहे अंकमालिकेचा. तर लॉजिक तुम्हाला इथं मिळणं फार महत्वाचं होतं. तिथं परीक्षेमध्ये काही गोष्टी तुम्हाला सुचतात वेळेवरती, काही सुचत नाहीत आणि कधी कधी हे प्रश्न तुम्हाला ट्रॅप ठरतात आयोगाचे. मिळालं उत्तर तर काही सेकंदात, नाहीतर मग हे टाइम घेतात. सो मित्रांनो, तुम्हाला प्रश्न स्किप करता यायला पाहिजे. मात्र तेवढा हा डिफिकल्ट नव्हता, सिंपल प्रश्न आहे. 13चा वर्ग अधिक 1 अशा प्रकारे लॉजिक आहे. इथं 14चा वर्ग अधिक 1, 196 मध्ये 1 टाकलं 197. पुढे मित्रांनो 15चा वर्ग अधिक 1. ओके, ते तशाच पद्धतीने इथं 16चा वर्ग अधिक 1. मग मित्रांनो पुढच्या याच्यामध्ये 17चा वर्ग अधिक 1 हेच लॉजिक पाहिजे. तर 17चा वर्ग 289 अधिक 1 करा, तुम्हाला 290 हे उत्तर मिळेल जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो, अक्षर मालिकेचा हा पॅटर्न आहे. इथं आपण सुरुवातीला ह्या प्रश्नांना सॉल्व्ह करताना नेहमी किती ग्रुप इथं बनवू शकतो हे काउंट करून घ्यायचं. ओके, तर आपण जे प्लेसेस आहेत त्यांना पण इथं काउंट करायचं. तर लक्षात घ्या इथं काय सिरीज आहे. इथं एक सिरीज अशा प्रकारे की ए नंतर बी. ओके, 3 वेळा ए त्यानंतर पुन्हा बी, 4 वेळा ए त्यानंतर पुन्हा बी. ओके, 4 वेळा ए झाल्यानंतर 5 वेळा ए आले पाहिजे, नंतर बी आला पाहिजे. सो अशा पद्धतीने हा 4 वेळा आहे, इथं ए पाहिजे. सो ह्या रिकाम्या जागा भरून आपल्याला हा पॅटर्न पूर्ण करता येतो. बी 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 आणि ए. तर अशा पद्धतीने याचं आन्सर पर्याय क्रमांक 4 तुम्ही मार्क करायला पाहिजे होतं. ओके, तर सिंपल प्रश्न होता, याचाही मार्क तुमचा जायला नको होता आजच्या पेपरमध्ये. आपण जाऊया पुढे. पुढचा प्रश्न देखील नंबर सिरीज म्हणजे नंबर सिरीज वरती आयोगाने 2 प्रश्न आजच्या या 20 प्रश्नांमध्ये विचारली होती. तर किती महत्वाचा टॉपिक आहे हा. याचे सर्व 14 ते 15 टाइप्स आहेत. ते जर तुम्ही आपल्या बॅच मध्ये एकदा कव्हर केले की तुम्हाला निश्चित या टाइप्सच्या बाहेर नंबर सिरीजचे प्रश्न जात नाही. ओके, तर एकदा सर्वांनी याचा अभ्यास व्यवस्थित करायची प्रॅक्टिस करा, तुम्हाला निश्चित त्याचा अंदाज येईल. 3.75 चे 5 झाले मित्रांनो. कितीने वाढ झाली तर डिफरन्सचा पॅटर्न आहे या ठिकाणी 1.25 ने वाढ आहे. ओके, पुढे पण गेलो आपण 5 चे 6.25 झाले, पुन्हा 1.25 ची वाढ आहे. पुन्हा मित्रांनो 1.25 नेच वाढ आहे. पुन्हा बघितलं आपण या ठिकाणी 1.25 ने वाढ आहे. पुढे पण आपण 1.25 वाढवले 9 आणि तो 1 वाढला 10. तर याचं ॲक्युरेट आन्सर 1.25 ऍड केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 पाहिजे, 10 हे याचं योग्य उत्तर पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, चला क्लिअर झाला असेल हा प्रश्न सर्वांना. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण 20 प्रश्न या ठिकाणी आपल्या लॉजिक्स ट्रिक्स नुसार या ठिकाणी सखोल प्रमाणात तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. लवकरच आपण बेसिक टू ऍडव्हान्स ओके अशाच पद्धतीने कन्सेप्च्युअल संकल्पना तुमच्या क्लिअर करण्यावरती भर देण्यात येणारी एकमेव बॅच आपण लवकरच आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या आपल्या ऍप्लिकेशन वरती स्टार्ट करणार आहोत. निश्चित तुम्ही सर्वांनी याचा फायदा घ्यायचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण 2026च्या तयारीसाठी देखील आपण आपली टेस्ट सिरीज लवकरच सुरू करत आहोत. आणि जशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातील क्वालिटी प्रश्नांचा या पेपरला फायदा झालेला आहे, तशाच पद्धतीने तुम्हाला 2026च्या पेपरला देखील तुम्हाला आयोगाच्या चौकटीतीलच त्या ठिकाणी प्रश्नांचा फायदा होईल अशी काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत. सो मित्रांनो, नक्कीच तुम्ही त्या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या आणि आपली जी बॅच सुरू होत आहे त्यालाही तुम्ही नक्कीच चांगल्यापैकी तुम्ही प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. बॅच आपण ऑनलाईन घेणार आहोत. जर तुमच्या कमेंट्स मॅक्झिमम आल्या तर निश्चित आपण ऑफलाईन घेण्याचाही प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. सो मित्रांनो, थांबूया या ठिकाणी. धन्यवाद. तुम्हाला पुढील अभ्यासासाठी फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू.